हे बाजे समजावून सांगितले, जास्त टाळाटाळा करायला दोन हलक्या करीनीच्या हात लावून दाखव रे, हात लावून दाखव. तू सांग ना बाबा मला तू उगी राहा कसं टाक करून ठेवायचं तर तरवतेच चालले. हो जे झालं तुलाही वरती भेटली नाही का? ए तुझी माय ओरडते हा, तिच्याच पुढे तुमच्या मध्ये आलास ना, अरे तिला कसा बोलून राहिलास रे? अरे निदान केलेल्या तुझ्याचे उपकार तरी लक्षात ठेव. ए काजळे जास्त बोलू नको तू आता. तू का करशील रे? मामांपासून ऐकून राहिलो जास्त बोलू नको का म्हणून मारती मला हा? मार बरं तू मारून तर पाय बापू माय तुला एका थापडी जाऊन जाऊन तुझ्यासारख्या बाईच्या जातीने जन्माला येऊन एका बाजार मध्ये हेच बरोबर आमची अबूज मारियाची. अरे हा बाजार काय तुझ्या व्यक्तीसाठी नसे, सगळ्यांना याच रस्त्याने जावं लागते. आणि तुझ्यासारख्या मूर्ख आणि नारायण पोरीसाठी आम्ही आमची परंपरा नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकू आम्ही. कित्येक वर्षापासून आमच्या जातीच्या आमच्या धर्माच्या परंपरा चालू आहेत, त्या चालूच राहतील आणि त्या चुपचाप चालू दे. त्याच्याशी पळत लांब करी करे सामान पोरीने तुला तेवढा तुझा कथा परंपरा आणि कहा एवढा परंपरेचा तेव्हा मिरवते तर आधी मानवासारखा उघडा कहा नाही फिरव. आमची परंपरा तर तेच हो, उघडा फिरावाची, कंदमुळं खावाची. आता कहाले तुला घालाले कपडे पाहिजे, खावाले भात रोट्या पाहिजे, चांगले कोपऱ्यावर रान दुपारची मटण खातेच ना आता परंपरेचा तेव्हा मिरवते तसा. मी लग्न करीन तर माणसांचा त्या पोराचं नाव घेतलीस ना, तुली गेला घाईच्या बाजार खतम करून टाकीन तुझं. ए काजळे तुझ्या लहानपणापासून तर आतापर्यंत तुले खावा पेवाले तुझ्या कपड्या लत्त्याले जोही खर्च झाला आहे ना, तो खर्च वसूल करायची वेळ आली आहे म्हणून तर ठरलं. नाही तर या माता एवढी मोठी झालो का रे मी हा? तू कमाई करून आलास चाललास मला. अरे तुझी मोठी बहीण मी, लहान होतास तर माझ्या कडेवर उतरत